गट्टू चिंकी आणि ट्विन्स. आज गट्टू चिंकीचा आईबाबांसोबत शॉपिंगला जाण्याचा प्लॅन होता. त्यामुळे सगळे लवकर तयार होऊन मॉलमध्ये पोहोचतात. ये, आज आपण मॉलमध्ये खूप मजा करायची. लवकर आज जाऊया आई बाबा. हो हो ठीक आहे, चला गट्टू चिंकी. तसंही आज मला घरासाठी खूप गोष्टी घ्यायच्या आहेत. सगळ्यात आधी आपण डिपार्टमेंटल स्टोअरला जाऊयात. हो आई, मलाही खूप स्नॅक्स घ्यायचे आहेत. आणि मला सुद्धा. म्हणजे मी आज बोर होणार आहे तर. सगळे हसत हसत मॉलमध्ये जातात. आई सगळ्यांना घेऊन डिपार्टमेंट स्टोअरमध्ये जाते आणि शॉपिंग करू लागते. गट्टू चिंकी एक शॉपिंग ट्रॉली घेऊन आईच्या पाठीमागे चालू लागतात. तेवढ्यात गट्टू पाहतो की टॉयज कॉर्नरमध्ये एक मुलगी उभी आहे. वाव, हे टॉय कार्स किती मस्त आहेत. मला टॉय कार्स खूप आवडतात. काय खरंच? तुला थार सुद्धा आवडते? हो हो, ग्रीन थार तर माझी फेवरेट आहे. माझी. आणि मला स्कॉर्पिओ सुद्धा खूप आवडते. हो, ही बघ, ही टॉय कार थारचं लहान मॉडेल आहे. हे किती कूल आहे. गट्टू त्या मुलीसोबत कार्स विषयी बोलू लागतो की तेवढ्यात तिची आई तिला बोलावून घेते आणि ती मुलगी त्यांच्याकडे निघून जाते. गट्टू, तुझी आणि त्या मुलीची टॉयची चॉईस एकदम सारखी होती. पण चल, आता आपण डॉल्सच्या भागात जाऊयात. चिंकी जबरदस्तीने बाहुल्यांच्या सेक्शनमध्ये गट्टूला घेऊन जाते. पण दोघे हे पाहून गोंधळून जातात की तिथे सुद्धा तीच मुलगी उभी होती आणि बाहुल्या पाहत होती. अरे, तू इथे डॉल्स सेक्शन मध्ये? तू मला काय म्हणालास? तू कोण आहेस? अरे, आता तर तू आम्हाला कार कॉर्नरला भेटलेलीस. हो, आणि तुला तर कार्स आवडत होत्या. मग या डॉल्स? काय? नाही, मला तर कार्स अजिबात नाही आवडत. मला तर डॉल्स आवडतात, आणि ते सुद्धा बार्बी. आणि हे बघ, इथे बार्बीचा ड्रेस किती मस्त आहे. त्या मुलीचं ते बोलणं ऐकून गट्टू चिंकी मात्र खूप कन्फ्यूज होतात. तेवढ्यात आई त्या दोघांना आपल्या जवळ बोलावते. गट्टू चिंकी, इकडे या. कुठे निघून गेला तुम्ही? आणि तेही ट्रॉली घेऊन? हे घ्या, सगळं सामान याच्यात टाका, म्हणजे आपल्याला बिल करता येईल. यानंतर आपल्याला कपड्याच्या भागात जायचंय. गट्टू चिंकी आईची मदत करू लागतात आणि बिल बनवून दोघेही बाहेर येतात. चिंकी, हे तर विचित्रच आहे. ती मुलगी असं का म्हणाली की तिने आपल्याला ओळखलं नाही? हो गट्टू, कदाचित तिच्या लक्षात राहिलं नसेल. आणि असं असू शकतं ना की तिला कार्स आणि डॉल्स दोन्ही आवडत असेल. सोड ना तू हे. ते बघ, गेम्स झोन. गेम्स झोन पाहताच गट्टू चिंकी खूपच एक्साइटेड होतात. आई बाबा, मला त्या गेम्स झोन मध्ये जायचंय. काय? पण आपल्याला आधी खरेदी करायची आहे ना मुलांनो. तुम्ही नंतर जा ना. नंतर खूप उशीर होईल आई, आणि तुला खरेदीला खूप वेळ लागेल ना. तू आता आम्हाला जाऊ दे ना. काय? बरं, ठीक आहे. बाबा तुम्हाला गेम झोन मध्ये घेऊन जातील. तोपर्यंत मी कपड्यांची खरेदी करते. काय, चालेल ना? हा ठीक आहे. मी मुलांना गेम झोन मध्ये घेऊन जातो. तुलाही आरामात शॉपिंग करायला चांगला वेळ मिळेल. बाबांचं बोलणं ऐकून गट्टू चिंकी खूप खुश होतात आणि उत्साहित होऊन म्हणतात, ये, गेम झोन. मग गट्टू चिंकीला बाबा गेम झोन मध्ये घेऊन जातात. तिथे मुलांना करण्यासारख्या खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज होत्या. सांगा गट्टू चिंकी, अगोदर तुम्हाला काय खेळायचंय? बाबा, चला सगळ्यात आधी आपण बम्पिंग कार मध्ये जाऊ. त्याच्यात खूप मजा येते. नाही, मला तर सगळ्यात आधी सॉफ्ट टॉयच्या मशीन मधून माझ्यासाठी सॉफ्ट टॉय घ्यायचंय. नाही, आधी बम्पिंग कार. नाही, पहिले सॉफ्ट टॉय. अच्छा गट्टू, हे घे पैसे. तू बम्पिंग कारला जा आणि चिंकी, चल, मी तुझ्यासोबत सॉफ्ट टॉय काढतो. हो, ओके बाबा. मग गट्टू जाऊन तिकीट घेतो आणि बम्पिंग कार मध्ये जाऊन बसतो. पण तेवढ्यात तो पाहतो की एका दुसऱ्या बम्पिंग कार मध्ये तीच मुलगी बसलीये. गेम सुरू होतो आणि सगळ्या कार्स एकमेकांना आदळू लागतात. अगं, तू इथे? हो, मी म्हंटल होतं ना, मला कार्स खूप आवडतात. हे बोलून ती मुलगी गट्टूच्या कारला बंप करून निघून जाते. असंय होय. मग गट्टूही आपल्या कारने त्या मुलीच्या कारला बंप करतो आणि दोघेही हसू लागतात.
शेवटी तुला आठवलं तर की मी तुझ्याशी कारविषयी बोललो होतो. काय म्हणजे रे? पण गट्टू काही बोलणार या अगोदरच ती वेळ संपून जाते आणि कार्स थांबतात. सगळी लोक आपापल्या कार्समधून उतरून बाहेर जाऊ लागतात. या गर्दीमध्ये ती मुलगी पुन्हा हरवते. गट्टू गडबडीत बाबा आणि चिंकी जवळ जातो आणि चिंकीला म्हणतो, अगं चिंकी, तुला माहितीये ती कार्सवाली मुलगी मला परत भेटली आणि आम्ही बम्पिंग कार मध्ये खेळलो. काय? हे तू काय बोलतोयस गट्टू? असं कसं होऊ शकतं? का का नाही होऊ शकत चिंकी? कारण ती मुलगी केव्हापासून आमच्या सोबत होती, ह्या जवळच्या सॉफ्टटॉय मशीन पाशी, ते सुद्धा आपल्या बाबांसोबत. तिने तर एक सशाचा सॉफ्टटॉय सुद्धा काढला. हे ऐकून मात्र गट्टू गोंधळून जातो. नाही चिंकी, असं नाही होऊ शकत. ती खरंच माझ्या सोबत बम्पिंग कार मध्ये होती. अच्छा, मग आता ती कुठे? ती तर गर्दीमध्ये गायब झाली आणि तुझ्या सोबत सुद्धा नाहीये. अरे पण होती. वाटलं तर बाबांना विचार. मी तिच्याशी बोलले सुद्धा आणि तिचे बाबा सुद्धा इथेच होते. ओ गट्टू बेटा, मी सुद्धा पाहिलं होतं. अरे तुझाच काहीतरी गैरसमज झालाय बघ. मला तर गरगरतंय बाबा आणि चिंकी, मी खरंच तिला पाहिलं होतं. तेवढ्यात पाठीमागून ती मुलगी येते आणि गट्टूला म्हणते, ही राईड तर खूप मस्त होती. बरं तू तुझं नाव नाही सांगितलंस. पाहिलं तुम्ही, ही माझ्यासोबत राईड मध्ये होती. ऐक, तूच बाबा आणि चिंकीला सांग की तू आता माझ्यासोबत बम्पिंग कार्स मध्ये होती. हो, होते ना. बाबा आणि चिंकी आश्चर्यचकित होतात. पण ते काही बोलणार या अगोदरच तिच्या पाठीमागून तिची जुळी बहीण आणि तिचे बाबा येतात. अगं पिहू, मी केव्हापासून शोधतीये तुला. कुठे होतीस तू? अगं कुहू, मीही तुला शोधत होते. पिहू कुहू दोघीही सोबत उभ्या राहतात. प्रत्यक्षात दोघी जुळ्या बहिणी होत्या आणि त्या दोघी एकदम एकसारख्या दिसत होत्या. त्यांना पाहिल्यानंतर गट्टू चिंकीला सगळं मामला समजतो. ओ, तर ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही दोघी ट्विन्स आहात. म्हणजे गट्टू, आपण दोघेही बरोबर होतो आणि आपण ह्या ट्विन्समुळे गोंधळून गेलो होतो. गट्टू चिंकीचं बोलणं ऐकून सगळे हसू लागतात आणि दोघी जुळ्या बहिणी गट्टू चिंकीला आपली ओळख सांगतात. हॅलो गट्टू चिंकी, माझं नाव आहे पिहू आणि ही आहे माझी बहीण कुहू. मला कार्स आवडतात आणि हिला डॉल्स. हो, आणि मला सॉफ्ट टॉयज आवडतात, पण हिला मात्र खतरनाक राईड्सवर जायला आवडतं. चिंकी, ह्या दोघी दिसायला तर एकदम सारख्या आहेत, पण बघ ना, खरं तर ह्या खूप वेगळ्या आहेत. हो, बरोबर गट्टू. पण चला, आपण सगळे मिळून गेम झोन मध्ये खूप मजा करूयात. मग काय होतं, गट्टू चिंकी त्या जुळ्या बहिणींसोबत खूप साऱ्या राईड्स वरती जातात आणि खूप एन्जॉय करतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.